बघा, 25 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचे किती किलो गहू 20 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीच्या 30 किलो गव्हासोबत मिसळावे, जेणेकरून आलेल्या मिश्रणाला 26.4 रुपये प्रति किलो विकल्यावर 20% नफा होईल. मिश्रण गुणोत्तर घटकाशी संबंधित प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो, लिहून घ्या. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी इथं जी ही माहिती दर्शवली की बाबा हे आलेलं जे मिश्रण आहे, या मिश्रणाला 26.4 रुपये प्रति किलोग्रॅम विकल्याच्या नंतर होणारा नफा सुद्धा दर्शवला 20%. इथं प्रश्न आम्ही आमच्या मनाशी असा करू शकतो की जे मिश्रण 26.4 रुपये प्रति किलो विकलं जाते, त्या मिश्रणाची खरेदी किंमत काय, याचा नक्कीच आम्हाला शोध घेता येतो. तो कसा? तर विक्री किंमत एक सूत्र आहे लेकरांनो, याला गुणीला 100 आणि भागीला 100 अधिक प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा बराबर खरेदी. लक्षात घ्या, हे काय दोन प्रकारचे वेगवेगळे तर असलेले गहू एकमेकात मिसळल्यानंतर तयार होणारे जे मिश्रण आहे, ते मिश्रण 26.4 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकल्यानंतर, लक्षात घ्या, हे मिश्रण तयार झालेलं 26.4 रुपये प्रति किलो विकल्यानंतर 20% नफा होतो. म्हणजे इथं विक्री किंमत 26.4, याच्यासोबत गुणीला 100 भागीला 100 अधिक होणारा हा शेकडा नफा नोंदवा 20. आता अंशातील हा गुणाकार 2640 शतस्थानी बेरीज 120 ही समोर आम्हाला खरेदी किंमत सापडते. हा भाग जातो 22 न लेकरांनो. खरेदी किंमत सापडते त्या मिश्रणाची ही खरेदी किंमत, जे मिश्रण 26.4 रुपये प्रति किलो विकलं. ओके, आता ह्या मिश्रणाची ही खरेदी किंमत सापडली. लक्षात घ्या, गणित म्हणते 25 रुपये प्रति किलो किमतीचा, 25 रुपये प्रति किलो किमतीचा एक गहू आहे, तर दुसरा आहे 20 रुपये प्रति किलो किमतीचा. ही सापडलेली खरेदी किंमत मध्यस्थानी मांडा आणि अशा पद्धतीनं मिक्सचर ॲलिगेशन, ज्याला आम्ही, लक्षात घ्या, मिक्सचर ॲलिगेशन म्हणजे असं त्रैराशिक पद्धतीनं ही मिश्रणाची मांडणी करत या गणिताच्या उत्तराप्रत जायचं असते. म्हणजे करायचं काय, या 22 मधून हे 20 वजा करा, उत्तर सापडते 2. 25 मधून 22 वजा करा, उत्तर सापडते 3. म्हणजे ते जे बी काही 25 रुपये प्रति किलो किमतीचे असोत किंवा 20 रुपये प्रति किलो किमतीचे असोत, हे जे गहू आहेत, हे गहू 2:3 या प्रमाणात इथं लिहितो वाटल्यास 25 रुपये दराचे आणि 20 रुपये दराचे गहू मिश्रणात 2:3 प्रमाणे मिसळवावे किंवा मिसळावे. ओके, 2:3 प्रमाणात मिसळवायचं. आता 25 रुपये परत मांडतो, इथं 20 रुपये परत मांडतो. 25 रुपये प्रति किलो दराचे गहू 2 या गुणोत्तरात, तर 20 रुपये प्रति किलो दराचे गहू 3 या गुणोत्तरात मिसळवायचे. इथं 30 किलो गहू आहेत 20 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचे. किती गहू आहेत? 30 किलो. 20 रुपये प्रति किलोग्रॅम गव्हात जी किंमत असलेले गहू आहेत ते आहेत 30 किलो लेकरांनो. हे 30 किलो इथं मांडा. 20 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचे गहू आहेत 30 किलो. या गव्हासोबत 25 रुपये प्रति किलो किमतीचे किती गहू मिसळावे, इथं प्रश्नचिन्ह करा. म्हणजे गुणोत्तर 2:3, गुणोत्तर 3 असलेला गहू, त्याचा दर 20 रुपये आणि ते गहू आम्हाला 30 किलो मध्ये दर्शवले सुद्धा. याचा त्रैराशिक पद्धतीनं उत्तरापर्यंत जाण्यासाठी तिरपा गुणाकार 30चा 2 सोबत छेदस्थानी 3 समोर हा प्रश्न 3 10 30 म्हणजे 10 गुणीला 2 समोर हा प्रश्न 20 किलो हे उत्तर सापडतील.
की बाबा 25 रुपये प्रति किलो किमतीचे किती गहू 20 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीच्या 30 किलो गव्हासोबत मिसळावे, तर किती गहू मिसळावे 20 किलो, जेणेकरून आलेल्या मिश्रणाला 26.4 रुपये प्रति किलो विकल्याच्या नंतर 20% नफा होईल. हे तुमच्या प्रश्नाचं कोणतं उत्तर, तर 25 रुपये प्रति किलो किमतीचे किती गहू मिसळावे, तर 20 किलो गहू मिसळावे, हे तुमच्या प्रश्नाचं ऍक्युरेट आन्सर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिंदास तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके, मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.